तर औषध निरीक्षक भरती पेपर फुटी प्रकरण, तर या प्रकरणी चौकशीसाठी मुंबई पोलिसांचं पथक नंदुरबारमध्ये दाखल झालेलं आहे। कौटिल्य अकादमीत तपासणी आणि झाडझडती सध्या सुरू आहे। प्रवीण पाटील हे गेल्या 3 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत। प्रवीण पाटील हे कौटिल्य अकादमीचे संचालक आहेत। अन्न व औषध निरीक्षक पदाचा पेपर 22 मार्च रोजी घेण्यात आला होता। हा पेपर 20 मार्च रोजी फुटल्याचा आरोप करण्यात आला आहे। याबाबत आमदार रोहित पवार यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन यात नंदुरबार येथील कौटिल्य अकादमीचा समावेश असल्याचा त्यांनी आरोप केला आहे। याबाबत कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील यांनी सांगितले आहे की मी कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे। यात माझा कुठलाही समावेश नाही, मात्र ते गेल्या 3 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत। तर मुंबई पोलीस या ठिकाणी नंदुरबारात दाखल झाले असून गेल्या 2 दिवसांपासून मुंबई पोलीस नंदुरबारात ठाण मांडून आहे। मुंबई पोलिसांकडून तक्रारदार व जी विद्यार्थिनी पास झाली होती तिच्या घराची झडती घेण्यात आली, मात्र त्या ठिकाणी कोणीही आढळून आले नाही। त्याचबरोबर कौटिल्य अकादमीच्या कार्यालयात देखील मुंबई पोलीस दाखल झाले होते व त्यांच्याकडून तेथे विचारपूस करण्यात आली, मात्र त्या ठिकाणी कोणीही आढळून न आल्यामुळे त्यात काय निष्पन्न झाले किंवा काय पुरावे आढळून आले हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। तर मुंबई पोलीस गेल्या 2 दिवसांपासून ठाण मांडून बसले आहे। आज देखील ते कौटिल्य अकादमीच्या कार्यालयात चौकशीसाठी जातील, विद्यार्थ्यांची चौकशी करणार आहेत। त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेल्या संगणकांची देखील चौकशी करण्यात आहे। देवेंद्र माळी, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।